हाय हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण कोबी मंचुरियन तयार केलेले आहेत ते बघणार आहे। अतिशय साधे आणि सोप्या पद्धतीने आपण टेस्टी असे कोबी मंचुरियन तयार केलेले आहेत ते आज आपण बघणार आहे। कोबी मंचुरियन तयार करण्यासाठी आपण एक कोबी, 2 गाजर आणि 1 बीटरूट घेतलेले आहे। गाजर आणि बीट वरची साल काढून आपण किसून घेणार आहे। एक कोबी आपण किसणीने किसून घेतलेला आहे, तर यामधील जास्तीचे पाणी आहे ते आपण पिळून काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने जेवढे पाणी आपल्याला कोबीमधील काढून घेता येईल तेवढे आपण काढून घेतलेले आहे। गाजर आणि बीटरूटची वरची साल काढून आपण किसून घेतलेले आहे। कोबी, बीट आणि गाजर आपण एकत्र मिक्स करून घेणार आहे। यामध्ये चवीसाठी मीठ टाकत आहे, 1 चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकत आहे। 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, तेही आपण कोबी मंचुरियन तयार करण्यासाठी वापरत आहे। 7 ते 8 हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्याही आपण यामध्ये घालत आहे। रेड चिली सॉस 2 चमचे घालत आहे। अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा यामध्ये घालत आहे आणि सोया सॉस आपण यामध्ये 1-2 चमचे घालत आहे। यामध्ये आपण 1 वाटी मैदा घालत आहे आणि 1 वाटी आपण कॉर्नफ्लॉवर घालत आहे आणि 1 वाटी आपण तांदळाचे पीठ ही कोबी मंचुरियन तयार करण्यासाठी वापरलेले आहे। तर हे सर्व पीठ आपण सर्व मसाल्यामध्ये चांगले एकत्र मिक्स करून घेणार आहे। सर्व पीठ, मसाले आणि भाज्या आपण सर्व एकत्र चांगल्या मिक्स करून घेणार आहे। गरज वाटत असेल तर अजून कॉर्नफ्लोअर घालून पीठ एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। मी अजून थोडेसे कॉर्नफ्लोअर घेऊन पीठ एकत्र भाज्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे। तयार करून घेतलेल्या मिक्स भाज्या आपण आता 1-1 चमचा घेऊन 1-1 चमचा भरून गोल गोळे तयार करून घेणार आहे। तर सर्व भाजीचे आपण असे गोल गोळे तयार करून घेणार आहे। कोबी मंचुरियन तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल आपण चांगले कडकडीत गरम करून घेतलेले आहे आणि नंतर आपण मीडियम गॅसच्या आचेवरती कोबी मंचुरियन तळून घेणार आहे। तेलामध्ये जेवढे कोबी मंचुरियन बसतील तेवढे आपण तळण्यासाठी 1-1 करून सोडत आहे। तळून झाल्यानंतर आणि असा कलर आल्यानंतर आपण कोबी मंचुरियन काढून घेत आहे। राहिलेले कोबी मंचुरियन आपण तळण्यासाठी तेलामध्ये सोडत आहे। तर तेल आपल्याला पहिल्यांदा गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर मीडियम गॅसच्या आचेवरती आपल्याला कोबी मंचुरियन चांगले आतपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर पहिली बॅच मी कोबी मंचुरियनची तळून घेतलेली, ती जरा आतून कच्ची होती, ती परत कोबी मंचुरियन परत गरम तेलामध्ये तळून घेतलेली। हाय फ्लेमवरती कोबी मंचुरियन तळून घेतले तर ते करपतात, त्यामुळे आपल्याला तेल गरम करून घेतल्यानंतर आपल्याला मीडियम गॅसच्या आचेवरती कोबी मंचुरियन तळून घ्यायचे आहेत। तळून घेतलेले कोबी मंचुरियन आपण आता काढून घेत आहे आणि आता राहिलेले कोबी मंचुरियन आपण तळून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व कोबी मंचुरियन तळून घेणार आहे। एक गड्डा कोबीचे एवढे चाळून भरून कोबी मंचुरियन तळून तयार झालेले आहेत। 4-5 तर घरातल्या छोट्या शेफनीच टेस्टिंगला संपवले। कढईतील जास्तीचे तेल आहे ते काढून घेतलेले आहे
एक पळी तेलामध्ये 7-8 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपण परतून भाजून घेणार आहे। कांदा आणि हिरवी मिरची आपण तेलामध्ये परतून भाजून घेतलेली आहे। यामध्ये 2 चमचे रेड चिली सॉस, 2 चमचे टोमॅटो केचप आणि 2 चमचे सोया सॉस घालून आपण परतून घेत आहे। एक चमचा आपण शेजवान चटणी टाकून परतून घेत आहे। अर्धी वाटी दुधामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकून दूध एकत्र मिक्स करून घेतलेले आहे। ते दूध टाकून आपण सर्व मसाल्यामध्ये एकत्र मिक्स करून घेत आहे। यामध्ये साधे पाणी टाकून आपण एकत्र मिक्स करून घेणार आहे। यामध्ये अजून 1 ग्लास पाणी टाकून एकत्र मिक्स करून घेतलेले आहे। याला आपण या ग्रेव्हीला आपण 5-7 मिनिटे चांगले उकळून घेणार आहे। यामध्ये आपण कांद्याची पात चिरून घेतलेली आहे, ती थोडीशी आपण टाकत आहे। चवीसाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे आणि तळून घेतलेले कोबी मंचुरियन आपण या आता ग्रेव्हीमध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे। 2-3 मिनिटे आपण ग्रेव्हीमध्ये कोबी मंचुरियन परतून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण टेस्टी असे कोबी मंचुरियन घरामध्येच खाण्यासाठी तयार केलेले आहेत। तर आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।